नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवाचं मन जीवाला म्हणतं, काय भावा तुला सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात का? अरे तू फिल्म वगैरे नाही का बघितल्यास? अरे त्या फिल्ममध्ये हिरो हिरोईनला मिळवण्यासाठी काय काय करतो, बापाच्या लाता खातो, दुनियेच्या बाता ऐकतो, एवढंच काय तर त्या व्हिलनशीही लढतो आणि आपल्या हिरोईनला मिळवतोच, पण तू ना भावा काहीच करू शकत नाहीस असं म्हणत जीवाने त्याच्यामध्ये संवाद चालू असतात। तर इकडे शारदाताई नंदिनीला वरती घेऊन येतात आणि म्हणतात, बघ नंदिनी। नंदिनी म्हणते, काय? तर शारदाताई म्हणतात, नंदिनी अगं तुला दिसत नाहीये का जीवा स्वतः एकटाच बडबडतोय? तर नंदिनी म्हणते, हे काय करतायत नक्की, असे एकटेच का बोलतायत? तर शारदाताई म्हणतात, तेच तर मी तुला सांगते अगं, जीवाला असं वाटतंय की तो तुझ्यासोबत बोलत आहे आणि एकटाच बोलत आहे आणि असंच जर बोलत राहिला तर त्याला वेड लागेल, वेड। आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो। नंदिनी म्हणते, नाही आई, असं काहीच करणार नाही मी, असं नाही होऊ देणार। तर शारदाताई म्हणतात, हो ना, मग जा आणि त्याच्याशी बोल, कळतंय का तुला? तर नंदिनी म्हणते, आई मला सगळं काही कळतंय, तू मला कशा प्रकारे घोळात घेतेस ना ते सगळं काही माझ्या लक्षात आलंच आहे, येते मी। तर शारदाताई विचारतात, कुठे? जीवाला भेटायला चालली आहेस? नंदिनी म्हणते, नाही का आई, मी आनंद निवासला चालली आहे। हे जीवा आले आहेत ना तेव्हापासून वेड लावलंय, वेड। आत्तापर्यंत आनंद निवासला जायलाही मला वेळ मिळत नाही, तर दुसरीकडे जीवाला आता त्याचं मन सांगत असतं, अरे मी तुला 100 रुपयाचा टॉक टाईम दिला आहे फ्रीमध्ये, त्याचा उपयोग कर आणि तुझ्या या बायकोला मिळव, बघ तुझी बायको तुझ्याचकडे पाहत आहे। आता जीवा पाहतो तर नंदिनी जीवाकडे पाहत असते। जीवा आवाज येत म्हणतो, हा हॅलो, मी येऊ का आत? परंतु नंदिनी जीवाशी काही न बोलता तिथून निघून जाते। तर जीवा म्हणते, बघितलंस ना, निघाले, परंतु त्यावेळी ती व्यक्ती सुद्धा तिथे नसते। जीवा म्हणतो, काही दोघांनीही कल्टी मारली, पण मी मात्र कल्टी मारणार नाही, कारण मला माहीत आहे मला आता नंदिनीला मनवावं लागणारच आहे, कारण माझा प्रश्नसुद्धा नंदिनीच आहे आणि उत्तरसुद्धा नंदिनीच आहे आणि मला खात्री आहे या प्रश्नाचं आणि उत्तराचं सोल्युशनसुद्धा नंदिनीच देणार। आय लव्ह यू नंदिनी, असं म्हणत जीवा आता नंदिनीला मनवण्यासाठी सज्ज झालेला असतो। तर दुसरीकडे काव्या आता गेस्ट रूममध्ये राहण्यासाठी आलेली असते। मानिनीताई आणि काव्या सगळं काही आवरून ठेवत असतात। तर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या बाळा, सॉरी हा, तुला असं गेस्ट रूममध्ये राहावं लागतंय, तसंही काही महिन्यांपूर्वी मी स्वतः तुला गेस्ट रूममध्ये ठेवलं होतं। तर आता काव्या म्हणू लागते, पुरे ना काकू, आता ते सगळं काही विसरून जा। आणि त्यातून तर एक गोष्ट कळाली की मला देशमुखांची किती ओढ आहे, आणि आता काकू तुम्ही बघाच, हा गेस्टरूम पासूनचा प्रवास बेडरूम पर्यंत कसा घेऊन जाते ही काव्या। तर मानिनीताई म्हणतात, मलाही तसंच हवं आहे। काव्या मला तुला एक सांगू का, मला वाटलं होतं की तू इथे आल्यानंतर पार्थ तुला राहण्यासाठी विरोध करेल, परंतु तसं काही घडलंच नाही, कारण मला असं वाटतंय की आता पार्थलाही तुझं इथे राहणं म्हणजे तू इथे असणं मान्य आहे। तर आता काव्या म्हणू लागते, काकू कसं आहे ना, माझ्याकडे आता एक दिव्य दृष्टी आली आहे। तर आता मानिनीताई म्हणतात, काय आहे ती दिव्य दृष्टी? तर काव्या म्हणते, आता मी जरी इथे असले तरी देशमुख तिथे काय करतात हे मी बरोबर सांगू शकते, कारण देशमुखांच्या मनात काय चाललंय हे मला अगदी अगोदरच कळतं। मानिनीताई म्हणतात, हो का, मग आता सांग, पार्थ बेडरूममध्ये काय करत असेल? तर काव्या म्हणते, देशमुख आता रूममध्ये असतील आणि ते माझं स्केच घेऊन त्या स्केचकडे पाहत असतील। खरं तर त्यांना माझ्याशी बोलायचं नाही आहे, परंतु माझ्या स्केचसोबत मात्र त्या नक्कीच गप्पा मारतील। माझं स्केच हातात घेतील, त्या हाताने हळूवारपणे स्पर्श करत त्या स्केचबरोबर गप्पा मारतील। आता काव्य जसं सांगत असते तसंच इकडेही घडत असतं। चक्क पार्थ काव्याचं स्केच हातात घेतो आणि त्या स्केचसोबत आपलं मन मोकळं करत गप्पा मारत असतो। पार्थ आपल्या मनातील भावना त्या स्केचसमोर व्यक्त करत असतो। पार्थ म्हणतो, तुम्ही का आलात इथे? तुम्ही इथे आलात की मला ते प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आठवतात, ती रात्र, लग्न झाल्यानंतर आपल्या नात्यातून सुटका होऊन घेण्यासाठी तुम्ही केलेले ते प्रयत्न, आणि तुम्हाला प्रत्येक वेळी प्रेमाची शपथ घालून प्रत्येक वेळी तुम्हाला अडवून ठेवणं, हे सगळं काही मला आठवतं। हे सगळं आठवल्यानंतर खरंच खूप त्रास होतो। हे सगळं आठवलं की स्वतःचीच लाज वाटते, गिल्ट येतो आणि मनातून असं वाटतं की का आलात तुम्ही इथे? तुम्ही इथे आला नसता तर हे सगळं काही मी विसरण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता, असं म्हणत पार्थ त्या स्केचकडे पाहत असतो। तर दुसरीकडे काव्या म्हणते, आता सगळी चिडचिड करून झालीच असेल, आता देशमुख शांत होतील आणि त्यानंतर माझ्या स्केचकडे पाहतील आणि स्केचकडे पाहत हळूवारपणे अलगद त्या स्केचवरून हात फिरवतील। आता ज्याप्रमाणे काव्या सांगत असते त्याचप्रमाणे
पार्थही तेच करत असतो. अगदी काव्या पार्थच्या मनातील बरोबर जाणत असते. तर पार्थ आता काव्याच्या स्केचकडे पाहत म्हणतो, हे सगळं काही झालंच, परंतु तरीसुद्धा तुम्हाला कोणी काही बोललं तर ते मला अजिबातच आवडणार नाही. तर दुसरीकडे काव्याचं ते सगळं बोलणं ऐकून मानिनीताई खुश होतात आणि म्हणतात, चला म्हणजे या दिव्य दृष्टीतून सगळं काही तुला कळतंय. पण हीच जर दिव्य दृष्टी मला मिळाली असती तर, म्हणजे विक्रम आता काय करतायत, ते नक्की माझ्यापासून लपून काय खातायत हे मला सगळंच कळालं असतं ना. खरंच किती छान आहे हे. आणि खरंच सांगू का, आज आपण अर्धी लढाई जिंकलो आहोत. तर काव्यामध्ये नाही काकू, आपण अर्धी लढाई नाही जिंकलोत. आत्ता खऱ्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली आहे. बोका आणि मांजरीच्या प्रेमाची लढाई. आणि ही लढाई मी जिंकणारच आहे. मी पार्थ देशमुखांना मिळवणारच आहे. तर आता मानिनीताई म्हणतात, चला तुझं मिशन तर ठरलेलं आहे. तर काव्य म्हणते, हो माझं मिशन ठरलं आहे आणि ते मिशन मी सक्सेसफुल करणारच. तर मानिनीताई म्हणतात, हे तर झालं, पण माझं दुसरं कार्ट आता काय करते मला तरी काही माहीत नाही. तर काव्यामध्ये जीवा ना, मग का विचार करताय, आपण एक काम करूयात, जीवाला व्हिडिओ कॉल करूयात. असं म्हणत आता काव्या जीवाला व्हिडिओ कॉल करायला घेते. तर दुसरीकडे जीवा गार्डनमध्ये बसून अगदी निवांत झाडांना पाणी लावण्यासाठी असणाऱ्या पाईपने तोंड धुवत असतो, फ्रेश होत असतो. आणि त्याचवेळी इथे काव्याचा फोन आलेला असतो. जीवा पाहतो तर काव्याचा व्हिडिओ कॉल असतो आणि म्हणून जीवा स्वतःला शांत करतो आणि त्यानंतर व्हिडिओ कॉल उचलतो. तर त्यावेळी मानिनीताई सुद्धा असतात. आता मानिनीताई म्हणतात, काय जीवा भाऊ कसं चाललंय. तर जीवा म्हणतो, एकदम बढिया, खरं सांगू तर मस्त चाललंय. खरं सांगायचं तर मोहितेंच्या घरचा गृहप्रवेश म्हणजे अगदी थाटातच. काय सांगू, कसलं स्वागत केलंय त्यांनी माझं, खूप छान, अगदी थाटामाटात मला त्यांनी घरात घेतलं आहे. परंतु जीवा खोटं बोलत आहे हे मानिनीताई आणि काव्या यांच्या लक्षात आलेलं असतं. काव्याला थोडं वाईट वाटतं. तर मानिनीताई म्हणतात, हो का, मग तू असा ऊन खाण्यासाठी बाहेर भटकतोयस का. तर जीवा म्हणतो, अगं नाही ग, घरात बसलो ना तर नंदिनीची आई अगं काय काय खायला घालते, जरासुद्धा शांत बसायला नको. गाजराचा हलवा, पुरी भाजी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, काय म्हणेल ते सगळं काही माझ्या समोर असतं. मग हे सगळं खाऊन खाऊन पोट अगदी जड झालंय. मग म्हटलं बाहेर थोडं फेऱ्या माराव्यात, फेरफटका मारावा, म्हणजे कसं थोडं बरं वाटेल ना. आता जीवाच्या थापा काही संपत नसतात. काव्यामध्ये वा वा, खरंच खूप छान, किती मस्त बोललास जीवा. तर असं म्हणताच आता दोघेही एकत्रच म्हणतात, आता खरं काय ते बोल. त्यावेळी घडलेला सर्व प्रसंग जीवा मानिनी काकू आणि काव्य यांना सांगू लागतो. जीवा म्हणतो की आईने अगदी खूप छान पद्धतीने मला मनापासून घरात घेतलं होतं, खूप छान स्वागत केलं, खाऊ पिऊ घातलं, परंतु हिचा बाप. तर काव्य म्हणते, काय. मानिनीताई म्हणतात, जीवा म्हणतो, म्हणजे हिचे बाबा परमपूज्य पिताश्री यांनी मात्र हाताला धरून घराबाहेर काढलं, तर घराबाहेर ढकललंच मला. आता मात्र मानिनीताईंना खूप वाईट वाटतं. मानिनीताई म्हणतात, जीवा तू काळजी करू नको, मी आत्ताच धनंजय भाऊजींना कॉल करते, तू नको एवढा विचार करूस. जीवा म्हणतो, नाही आई, तू कॉल वगैरे काहीही करणार नाहीस आणि ही लढाई माझी आहे, ही लढाई माझी आहे आणि ती मलाच लढायची आहे. तर मानिनीताई म्हणतात, बरं पण तुला काही लागलं तरी मला लगेच फोन कर. तर काव्य म्हणते, पण मला असं वाटते की काही जमत नसेल किंवा काही होत नसेल तर तू मागे ये, काहीतरी दुसरा पर्याय असेलच, आपण त्याचा विचार करू. जीवा म्हणतो, अजिबात नाही, आता मी घरी परतेन तर मी माझ्या बायकोसोबतच, माझ्या बायकोला घेऊनच. आणि त्याचवेळी तिथे नंदिनी आलेली असते. जीवा म्हणतो, चला चला नंदिनी आली आहे, मी फोन ठेवतो. असं म्हणत जीवा फोन ठेवतो. मानिनीताईंना खूप वाईट वाटत असतं ते पाहून. काव्य त्यांना सावरते. तर त्यानंतर काव्य म्हणते, मानिनी काकू एवढा विचार नका करू तुम्ही. तर मानिनी काकू काव्यासमोर हात ठेवतात आणि काव्याला म्हणतात, काव्या यातील एक बोट चॉईस कर. आता काव्या जे बोट पकडते ते असतं नंदिनी जीवाचा स्वीकार करेल. आता मानिनीताईंना कुठेतरी या गोष्टीची आशा निर्माण झालेली असते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून काव्य म्हणते, नक्की नक्की नंदिनीताई नक्कीच जीवाचा स्वीकार करेल, मला खात्री आहे, आणि लवकरच दोघेही घरी येतील. असं म्हणत आता त्या दोघेही नंदिनी घरी येण्याची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी जीवाच्या समोर येते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हाय कुठे निघालीयस. तर नंदिनी जीवाला म्हणते, गेले 3 तास तुम्ही इथे बसून आहात, काय करत आहात जीवा तुम्ही इथे. तर जीवा म्हणतो, काही नाही, तुझा बरं माझ्यावर लक्ष आहे. नंदिनी म्हणते, तुम्ही मला असं जिंकू शकत नाही, तुम्ही मला असं जबरदस्तीने घेऊन जाऊ शकत नाही. तर जीवा नंदिनीला म्हणतो, मी तर इथे तुला आणि बाबांना प्रेमाने जिंकायला आलोय, त्यामुळे तुमचं मन जिंकल्याशिवाय मी तरी इथे कुठून जाणार नाही.
तुम्ही सिनेमामध्ये पाहिलं नाही का, हिरो हिरोईनसाठी आता जीवा पुढे काही बोलणार. नंदिनी म्हणते स्टॉप इट. जीवा तुमचं काय चाललंय? हा सिनेमा नाही आहे, तर हे खरंच जग आहे. आणि या खऱ्या जगात वावरत असताना डोळे उघडा आणि नीट बघा तुम्ही नक्की काय करत आहात. तुम्ही 3 तास इथे आहात आणि 3 तासामध्ये माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. जेव्हा तुम्हाला काय वाटतं अशी कॉलर ताट करून आईसमोर याल, आईला इम्प्रेस कराल आणि मग सगळं काही शांत होईल. जेव्हा असं काहीही होणार नाही. जखमा भरायला आणि आशा रुजवायला खरंच वेळ लागतो जीवा. आणि आशा तर मी कधीच हरवून बसली आहे. पण जेव्हा तुम्हालाही सांगते, तुम्ही कितीही प्रयत्न केले आणि कितीही काही मनवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझं उत्तर नाही हेच असणार आहे. आणि मी माझ्या उत्तरावर ठाम आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, माझे बाबा माझ्यासाठी खूप सेन्सिटिव्ह आहेत. आणि रागाच्या भरात ते माझी बाजू घेत उगाच तुमच्याशी वाद घालतील, तुम्हाला काहीतरी बोलतील, तुम्हाला काहीतरी करतील, तर ते मला अजिबातच चालणार नाही. त्यामुळे जीवा प्लीज, मी तुमच्यासमोर हात सोडते. प्लीज तुम्ही इथून निघून जा. जीवा म्हणतो नाही, काहीही झालं तरी मी इथून निघून जाणार नाही. जाईन तर तुला घेऊनच जाईन आणि घरी जाईन तर तुझ्या सोबतीनेच जाईन. तर नंदिनी म्हणते तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जात असते. जीवा म्हणतो सांग ना कुठे निघाली आहेस? नंदिनी रागानेच म्हणते मसनात. तर जीवा म्हणतो चल ना मग जोडीनेच जाऊ. तर मात्र नंदिनी जीवाकडे रागाने पाहते. जीवा म्हणतो सांग ना तू कुठे निघाली आहेस? तर नंदिनी म्हणते आनंद निवासला. तर जीवा म्हणतो चल ना मी माझ्या बाईकवरून तुला सोडू का? नंदिनी म्हणते त्याची तर काहीच गरज नाही, कारण या जगात रिक्षा नावाची कमाल वस्तू आहे, कमाल गोष्ट आहे आणि त्यानेच मी जाईन. असं म्हणत आता नंदिनी निघालेली असते. जीवा म्हणतो 1 मिनिट, मीच येऊ का रिक्षावाला बनून? म्हणजे पहिल्यांदा एकदा आलो होतो ना, आठवते का? आता नंदिनीला ते सर्व क्षण आठवतात. ज्यावेळी नंदिनी त्या रिक्षात बसते त्यावेळी ती रिक्षा चालवत असतो जीवा. ज्या रिक्षातून नंदिनीने प्रवास केलेला असतो त्या रिक्षाचा चालकच जीवा असतो. परंतु नंदिनीला मात्र काहीच माहीत नसतं. नंदिनी त्यावेळी जीवाला पैसे देते आणि तिथून निघून जाते. परंतु रिक्षा चालवणारी व्यक्ती ही जीवा आहे हे मात्र नंदिनीला कळालेलं नसतं. तर आता या प्रसंगाची आठवण करून देत जीवा म्हणतो आठवते का, त्यावेळी सुद्धा तू माझ्यावर अशीच रुसली होतीस आणि तुझा रुसवा घालवण्यासाठी मला रिक्षावाला बनून तुझ्यासाठी यावं लागलं होतं. आणि रिक्षावाला बनून मी तुला घरापर्यंत आणून सोडलं, परंतु तुला मात्र काहीच कळलं नव्हतं. नंदिनी म्हणते काय कळलं नव्हतं? सगळं कळलं होतं. मी दिलेलं घड्याळ घालून तुम्ही रिक्षावाला बनला होता ना, त्याचवेळी मला सगळं कळलं होतं. परंतु मी बोलले नव्हते एवढंच. आता माझा रस्ता सोडताय का? प्लीज मला जाऊ द्यात. परंतु जीवा काही नंदिनीला जायला देत नसतो. जीवा म्हणतो तुला माझं ऐकायचं नाही आहे का? मग जा तू आनंद निवासला, मी इकडे कॉल करून सगळ्यांनाच सांगेन. नंदिनी म्हणते खबरदार खबरदार, तुम्ही कोणाला कॉल करून काही सांगितलं तर. तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला कोणी घरात घेतलं नाही याची जर तुम्ही रिक्षा फिरवलीत ना तर मग बघाच. असं म्हणत नंदिनीने आता जीवाला चांगलाच दम दिलेला असतो. आता जीवाची शाळा घेत नंदिनी तिथून निघालेली असते. जीवा म्हणतो अरे थांबा ना, परंतु नंदिनी काही थांबत नाही. जीवा म्हणतो काय बाई आहे, मला म्हणते रिक्षा फिरवू नका. मी का रिक्षा फिरवे? इथे माझ्या प्रश्नांची रिक्षा उत्तरापर्यंत पोहोचत नाहीये, मग मी का रिक्षा फिरवू? त्यावेळी जीवाला आठवतं. जीवा म्हणतो येस, आता मला कळालं. खरं तर या चकाचक बाईमुळे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. चकाचक बाई, मला माहीतच होतं की माझा प्रश्नसुद्धा तूच असणार आहेस आणि उत्तरसुद्धा तूच असणार आहेस. आता बघ, माझ्या राहण्याची आणि तुला मिळवण्याची अगदी छान व्यवस्था मी केली आहे. असं म्हणत जीवा खुश होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानिनीताई काव्याला म्हणतात काव्या, पुढच्या काही दिवसांमध्ये पार जर तुला काही बोलला तर वाईट वाटून घेऊ नकोस. काव्या म्हणते का? मी नाही वाईट वाटून घेणार, कारण आता मी देशमुखांच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे ते जरी मला काही बोललेत तरी त्यांच्या बोलण्याचं मला वाईट नाही वाटणार. काकू तुम्हाला खरं सांगू का, अगोदरच देशमुखांना माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे. माझ्यामुळे ते हर्ट झाले आहेत, त्यांनाही खूप वाईट वाटलं आहे. त्यामुळे आता मला वाईट वाटून चालणार नाही. दोघेही हर्ट झाले आहेत, दोघांनाही त्रास होतो आहे, दोघंही सगळं काही सहन करत आहेत. मग संसार तरी कसा चालणार? त्यामुळे एकाने कोणीतरी या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाईट वाटून चालणारच नाही. आणि माझं वाईट वाटून वगैरे सगळं काही झालंय हो. आता वेळ आली आहे देशमुखांची आणि त्यांना मनवण्यासाठी आता ही काव्यात सज्ज आहे. आता ठरलं, आता मिशन एकच, लग्नासाठी काय पण. आणि काकू खरं सांगू का, आता अशी एक गोष्ट मी करणार आहे की ज्यामुळे देशमुखांना मी माझ्या मनातलं सांगू शकते. म्हणजे ते इरिटेट होणार आहेत, परंतु तरीसुद्धा मी कधी पण काही त्यांना सांगू शकते अगदी हक्काने. तर मानिनीताई म्हणतात बाप रे, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? तर आता काव्या म्हणू लागते कळेल, लवकरच कळेल.
तर त्याचवेळी त्या ठिकाणी आशा येते. मानिनीताई आशाला विचारतात, आशा कुठे निघाली आहेस तू? आशा म्हणते काही नाही, जीवादादांची रूम साफ करते. तर मानिनीताई म्हणतात, लक्षात आहे ना जीवा काय म्हणाला आहे, इकडची गोष्ट तिकडे व्हायला नको, जसं आहे तसंच सगळं काही राहायला हवं. तर आशाताई म्हणतात, हो हो माझं सगळं काही लक्षात आहे. आता आशाताई जीवाची रूम साफ करायला येतात आणि म्हणतात, जीवादादांनी सांगितले तशीच मला रूम साफ करावी लागेल. इकडची गोष्ट तिकडे झाली तरी जीवादादांना ते अजिबात आवडणार नाही. कुठल्या वस्तूला हात नाही लावत, नाहीतर म्हणतील इकडचं तिकडं केलं. कपडे तर तिथेच आहेत, लॉन्ड्रीला तर दिलेच नाहीत, असं म्हणत आशा तिच्या हातातील झाडू खाली ठेवते आणि त्यानंतर कपडे लॉन्ड्रीमध्ये देण्यासाठी घेत असते. आणि त्याचवेळी जीवाच्या पॅन्टच्या खिशातून एक चाक खाली पडतं. आता आशाताई ते चाक उचलतात आणि म्हणतात, बापरे हे कशाचं चाक आहे, मी वहिनींना विचारू का? नाही नको, आणि हे जर जीवादादांना कळालं तर ते माझ्यावर अजून भडकतील. मग काय करू, कुठे ठेवू? हे कपाटात ठेवू का? नाही नाही, कपाटाला तर हात लावायलाच नको, त्यापेक्षा मी टेबलवरच ठेवते, असं म्हणत आशाताई ते टेबलवर ठेवतात आणि म्हणतात, मग आता मी काय करू, कपडे तरी लॉन्ड्रीला देऊ का? नाही नाही, ते सुद्धा मला वहिनींना विचारावं लागेल, नाहीतर जीवादादा येतील आणि माझ्यावरच ओरडतील, असं म्हणत आता इकडे आशा झाडू घेते आणि रूमच्या बाहेर निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसुआत्या तेच बॅग खोलून बसलेल्या असतात आणि त्याचवेळी तिथे रम्या येते. रम्या म्हणते, आई अगं, असं म्हणत ती दरवाजा बंद करते आणि वसुआत्यांना म्हणते, आई अगं तुला कळतंय का, अगं असा दरवाजा उघडा ठेवून तू ही बॅग घेऊन बसलीस आणि अचानक कोणी आलं तर तू काय करणार आहेस? वसुआत्या म्हणतात, तेच तर, याच वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची त्याचाच विचार करते. आपल्या घरात आहे ना ती आशा, मग ती जर कधी आली आणि तिच्या हाती जर ही बॅग लागली तर आपण काय करणार आहोत? ती आशा अचानकच रूममध्ये येते आणि मग काय म्हणते, काही नाही, रूम साफ करायची आहे. दुसऱ्या दिवशी काय म्हणेल, चादरी बदलायच्या आहेत. तर त्यानंतर काय, बाथरूमच धुवायचे आहेत. तिची तर कारडं चालूच असतात. आणि अशा वेळी तिला जर ही बॅग तिच्या हाती लागली तर रम्या म्हणते, आई अगं पण तुला कळतंय का, आपण जर तिला रूममध्ये घेतलंच नाही तर मग हे सगळं काही घडणारच नाही. अगं तू तिला सांग ना की आमची कामं आम्ही करू. वसुआत्या म्हणतात, कोण करणार आहे? तर रम्या म्हणते, तू. वसुआत्या म्हणतात, तू. आता दोघेही एकमेकींकडे बोट दाखवतात, दोघींमध्येही वाद चालू होतात. तर वसुआत्या म्हणतात, रम्या त्या शिक्षेच्या वेळी पांढरे कपडे घालून अख्ख्या घराची जन्मभराची साफसफाई करून ठेवली आहे, त्यामुळे यापुढे तर मी साफसफाई करणार नाही, असं म्हणत वसुआत्यांनी हात वर केलेले असतात. रम्या म्हणतात, आई तू पण ना. तर वसुआत्या म्हणतात, तुला काही कळतंय का? अगं त्या आशाला जर मी म्हणाले की आमच्या रूममध्ये येऊ नको तर मग त्या मानिनीला नक्की करणार आहे आणि तिला मग संशय येईल आणि हा संशय आणि हे डॉट तिने जोडले आणि ती जर आपल्यापर्यंत पोचली तर. आता मात्र रम्या घाबरते. रम्या म्हणते, नाही नाही, असं होऊन चालणार नाही, काही झालं तरी आपल्याकडचे हे पुरावे कोणालाही मिळायला नकोत. आणि त्याचवेळी तिथे काव्याची एंट्री झालेली असते. काव्या वसुआत्यांच्या रूमचा दरवाजा उघडते आणि त्यांच्या समोर येऊन उभी राहते. आता मात्र वसुआत्या आणि रम्या पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे नंदिनीचे वडील आता जीवाचा फोटो दाखवत म्हणतात, हा फोटो बघ, अगदी नीट बघ, हा जीवा देशमुख आहे आणि हा माझ्या मुलीच्या मागे लागला आहे. आता तो इथे नाहीये पण केव्हाही इथे येईल, त्यामुळे याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, याला आत येऊ द्यायचं नाही, कळलंय ना तुला? तर ती व्यक्ती, तो सिक्युरिटी गार्ड, आता नंदिनीच्या वडिलांना म्हणतो, हो कळलंय मला सगळं काही, एवढं तर मला येतं, असं म्हणत तो मराठीत न बोलता मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, कळलंय ना, मग आता मी जसं सांगितलं आहे तसंच सगळं काही व्हायला हवं. तर आता तो सिक्युरिटी गुड्डू नंदिनीच्या वडिलांना म्हणतो, हो मालिक, तुम्ही काळजी करू नका, कारण या गुड्डूला सगळेच जण घाबरतात, आमच्या एरियातील सर्वच जण, अगदी पिंकीची शपथ, असं म्हणत तो लॉकेटवर असणाऱ्या फोटोला किस करत आता आपण जीवाला आत घेणार नाही असा शब्द नंदिनीच्या वडिलांना देतो. परंतु ज्यावेळी कुत्र्याचा आवाज येतो त्यावेळी मात्र हा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तो आता लगेच धावतच जाऊन नंदिनीच्या वडिलांना मिठी मारतो. तर ते म्हणू लागतात, वा, आणि हा गुड्डू कुत्र्यांना घाबरतोय. तर गुड्डू म्हणू लागतो, नाही मालिक, मी कुत्र्यांना घाबरत नाही, खरं तर या कुत्र्यांचा आवाज ऐकून मी देवाकडे दुआ करतो. आता नंदिनीचे वडील आपला मोबाईल घेतात आणि तिथून निघून जात असतात. तर त्याचवेळी जीवा त्या ठिकाणी येतो. ते जीवाला पाहतात आणि गुड्डूला म्हणतात, तो आलाय, काही कर आणि त्याला इथून बाहेर काढायचं आहे, त्याला आत घ्यायचं नाही, असं म्हणत नंदिनीचे वडील तिथून निघून जातात. हे सगळं काही जीवाने ऐकलेलं असतं. जीवा म्हणतो, आता काय करायचं ते काहीच कळत नाहीये, पण काहीतरी नक्कीच करावं लागेल, पण कसं करू, काय करू, आतमध्ये तर जायचं आहे, शिरायचं तर आहे, पण शिरणार तरी कसं, असा सगळा काही विचार जीवाच्या मनात चालू असतो. जीवाच्या डोक्याचा अगदी भुगा झालेला असतो.
आता जीवा पुढे काय चालणार, परंतु त्याचवेळी गुड्डू समोर आलेला असतो. जीवा म्हणतो, अरे मी पुढे का जात नाहीये. जीवा पाहतो तर गुड्डू त्याला मागे ढकलत असतो. जीवा म्हणतो, कोण आहेस तू? तर आता गुड्डू म्हणू लागतो, मी या घरचा नवीन सिक्युरिटी आहे आणि आता तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, त्यामुळे इथून निघायचं. जीवा म्हणतो, काय? तर गुड्डू म्हणतो की हो, आता इथून निघायचं. तर जीवा त्याचं कौतुक करत म्हणतो, खरंच किती कमाल बोलतोयस तू, खरंच तुझी भाषा तर कमाल आहे आणि तुझं नाव पण गुड्डू किती छान आहे ना. तर गुड्डू म्हणतो, हे तर नाव माझ्या बाबूजींनी ठेवलं आहे. जीवा म्हणतो, खरंच तुझे बाबूजी कमाल आहेत आणि तुझं नावही त्यापेक्षाही कमाल आहे. तर त्यानंतर आता जीवा मात्र त्याचं कौतुक करत असतो. तर गुड्डू म्हणू लागतो, खरंच खरंच माझं नाव तुम्हाला आवडलं. जीवा म्हणतो, मग काय, तुझं नाव तर मला भरपूर आवडलं आहे आणि तू सुद्धा आवडलायस हा. असं म्हणत जीवा आता आपली ओळख करून देतो, बाय द वे मी जीवा. आणि असं म्हणत ते दोघेही हात मिळवणी करतात. तर जीवाला गुड्डू म्हणतो, तुझे सगळे कारनामे मला कळाले आहेत, तू माझ्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न करतोयस, परंतु धनंजय साहेबांनी मला सांगितलं आहे तुला घराबाहेर हाकलवायचं, त्यामुळे निघायचं. असं म्हणत आता गुड्डू जीवाला घराबाहेर हाकलवण्याचा प्रयत्न करत असतो. तर जीवा म्हणतो, मला इथून घालवण्याचा एवढा मोठा प्रयत्न आणि एवढी मोठी फिलिंग, आता तरी मला असं वाटते की मी एखादा हिरो असल्याचं फिलिंग येत आहे. म्हणजे बघ ना, इथे हिरो उभा आहे, इथे व्हिलन आहेत, तरीसुद्धा माझी हिरोईन काही आलीच नाही आहे. गुड्डू, अजून माझी हिरोईन येणं बाकी आहे, ती आली ना की तिला घेऊनच मी इथून जाणार आहे. आता गुड्डू जीवाला घालवण्याचा प्रयत्न करत असतो. तर जीवा म्हणतो, गुड्डे अरे तुला कळत कसं नाही, माझी चकाचक बाई माझ्यावर रुसली आहे, तिला मला मनवायचं आहे आणि मला तिला घेऊन जायचं आहे, तुला एवढंही कळत नाही का? परंतु इथे मात्र गुड्डू त्याच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जीवाला तिथून घालवण्याचा प्रयत्न करत असतो. जीवा गुड्डूला म्हणतो, तुझं लग्न झालं नसेल, नाहीतर तुला कळालं असतं. आता मात्र गुड्डू तिथे शांत होतो. तर त्यावेळी जीवा म्हणतो, काय झालं, लग्न झालंय तुझं? गुड्डू मात्र मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतो. जीवा म्हणतो, रडायला काय झालं? आता गुड्डू खूप रडत असतो. तर जीवा म्हणतो, तुला सांगू का, लग्न ही रडण्यासारखीच गोष्ट आहे. असं म्हणत गुड्डूला जवळ घेतो, सावरण्याचा प्रयत्न करतो. परंतु गुड्डू पण एवढा कॉमेडी असतो ना की जीवासमोर एवढा रडत असतो आणि तोही मोठमोठ्याने. नक्की काय घडलंय जीवालाही कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या आता रम्या आणि वसुवात त्यांच्या रूममध्ये येते आणि मोठमोठ्याने हसू लागते. रम्याकडे पाहत काव्या म्हणते, काय हे बिघडलेलं घड्याळ, अशी थपकन का बसली आहेस आणि ते सुद्धा बॅगवर? तर आता काव्या ज्यावेळी रम्याला बिघडलेलं घड्याळ म्हणते त्यावेळी रम्या चिडते आणि म्हणते, तू मला बिघडलेलं घड्याळ म्हणालीस? काव्या म्हणते, हो अगं, बिघडलेलं घड्याळही असंच असतं की नाही, की त्यामध्ये काटे असतात, सगळं काही नीट असतं, पण तो वेळच नीट दाखवत नाही. तुझंही अगदी तसंच आहे रम्या, तुझी वेळ चुकली. तुला सांगू का, आमच्याकडे म्हणजे आमच्या गावी म्हणजे बाबांच्या गावी साताऱ्याला ग, तलावामध्ये अशाच म्हैसी डुबकून असतात आणि अशाच बसून असतात, अगदी तुझ्यासारख्या. आता मात्र रम्याला खूप राग येतो. रम्या म्हणते, तू मला काय म्हणालीस? आई, अगं ती एवढं काही बोलते आणि तू मात्र शांत उभी आहेस. आई, अगं तुला काहीतरी बोलता येत नाहीये का? बोल ना तिला काहीतरी. परंतु वसुवात त्या काहीच बोलू शकत नसतात, कारण ज्यावेळी रम्या बॅगवर बसते त्यावेळी त्या बॅगमध्ये वसुवात त्यांचं बोट चिमटलेलं असतं आणि वसुवात त्यांना त्रास होत असतो. वसुवात त्या रम्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु रम्याला मात्र काहीच कळत नसतं. काव्यामध्ये, बोला बोला ना आत्याबाई, अहो तुम्ही सुद्धा काहीतरी बोला. काय झालं आत्याबाई, तुम्ही तर काहीच बोलत नाही आहेत, तुम्ही अशा शांत का आहात, काही झालंय का? असं म्हणत काव्या मोठमोठ्याने हसू लागते. त्या दोघांची झालेली फजिती पाहून काव्याला हसू येत असतं. काव्या म्हणते, ते जाऊ देत, मी इथे का आली होती ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. असं म्हणत काव्या त्यांना म्हणते, तुम्हाला हेच सांगण्यासाठी आले होते, संध्याकाळची वेळ आहे, देवाला दिवाबत्ती केल्यानंतर शुभंकरोती म्हणायचं आणि देवाला म्हणावं की मला जरा चांगली बुद्धी दे, त्यासाठी तुम्हाला नेण्यासाठी आली आहे. चला चला बरं, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून शुभंकरोती म्हणूया. रम्या म्हणते, नाही नाही, मी नाही जाणार. वसुवात्या म्हणतात, रम्या उठ आणि जा. रम्या म्हणते, नाही, तुला जायचं असेल तर तू जा, मी नाही जाणार. परंतु काव्या रम्याचा हात पकडते आणि रम्याला ओढतच तिथून घेऊन जाते. आता कसा बसा वसुवात्यांनी मोकळा श्वास घेतलेला असतो. त्यांचं चिमटलेलं बोट त्यांनी काढलेलं असतं, परंतु बोट चांगलंच सुजलेलं असतं. वसुवात्या म्हणतात, माझं बोट चिमटलं, यामध्ये मला झाल्यात वेदना या काव्यामुळे. ही काव्या ना कशी इथे टपकली ना, मला काहीच कळत नाही. आजचा दिवसच खराब आहे. एकीकडे काव्या इथे आली आहे आणि दुसरीकडे जीवा तिथे नंदिनीकडे गेलाय. असं म्हणत वसुवात्या राग व्यक्त करत असतात. जे काही घडत असतं ते सगळं काही त्यांच्या मनाविरुद्ध घडत असतं आणि म्हणूनच वसुवात्यांची खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे आता गुड्डू जीवासाठी आणि स्वतःसाठी चहा बनवून घेऊन येतो. गुड्डू रडत असतो.
जीवा म्हणतो काय झालंय गुड्डू? तर जीवाला गुड्डू म्हणू लागतो, एक काळ होता ज्यावेळी पिंकी माझ्या आयुष्यात होती, परंतु त्यानंतर माझ्या काळजाचा तुकडा माझी ही पिंकी माझ्यावर नाराज झाली आणि माझ्या आयुष्यातून निघून गेली, असं तो हिंदीमध्ये सांगत खूप रडत असतो. ना हिंदीही नीट बोलत ना मराठीही. आणि हे सगळं काही जीवा ऐकत असतो. जीवा त्याला सावरत असतो, आधार देत असतो, परंतु गुड्डूचं काही भलतंच चालू असतं. तर जीवा गुड्डूला म्हणतो, तुझं दुःख कळतंय रे गुड्ड्या मला, पण तू घाबरू नकोस आणि तू स्वतःला वाईटवरून अजिबातच घेऊ नकोस. अरे तू कामानिमित्त बाहेर आहेस ना, आणि म्हणूनच तुझी पिंकी तुझ्यावर रागावली आहे ना? तर गुड्डू म्हणतो, हो ना, मी कामासाठी असा बाहेर असतो आणि ती माझ्यावर रागावली आहे. तर जीवा गुड्डूला म्हणतो, पण तू काळजी करू नकोस. रुसलेल्या बायकोंना मनवण्यासाठी माझ्याकडे भरपूर साऱ्या टिप्स आहेत, कारण आजकाल बायकांचं रुसण्याचं प्रमाण भयंकरच वाढलं आहे आणि ते माझ्याही नशिबी आहे, आणि म्हणूनच माझा सिलेबस आता मला नव्याने सुरू करावा लागत आहे. तर गुड्डू म्हणतो, अरे जीवा भैया, नक्की काय बोलत आहेस? कसला सिलेबस? मला तर काहीच कळेना झालं आहे. तुझ्यावर जशी तुझी पिंकी रुसली आहे ना, तशीच माझ्यावर माझी चकाचक बाई रुसली आहे. आता ह्या गुड्डूला मात्र काहीच भाषा कळत नसते. गुड्डू म्हणतो, नक्की तुला काय बोलायचं आहे? म्हणजे तुझं लग्न झालंय का? तर जीवा म्हणतो की हो, माझं लग्न झालंय. तर आता गुड्डू म्हणतो, तरीसुद्धा पोरी छेडायला इथपर्यंत आलायस माझ्या साहेबांच्या घरी? तर जीवा म्हणतो, तुझ्या साहेबांचीच पोरगी, या घरची मोठी मुलगी माझी बायको आहे. त्यावेळी मात्र आता गुड्डूला सगळं काही कळालेलं असतं. जीवा म्हणतो, गुड्डू तू मला मदत करशील का माझ्या या चकाचक बाईला मनवायला? तू जर मला मदत केलीस तर मग मी तुला तुझ्या पिंकीला मनवण्यासाठी टिप्स देईन, चालेल का तुला? तर गुड्डू म्हणतो, चालेल ना. म्हणतात ना, प्रेमामध्ये सगळं काही माप असतं, असं म्हणत आता गुड्डू जीवाची मदत करायला तयार झालेला असतो. आता धनंजय काकांनी काय सांगितलेलं असतं आणि गुड्डू काय करत असतो हे त्याच्याही लक्षात नसतं. आता गुड्डू आणि जीवा हातमिळवणी करतात. तर गुड्डू म्हणू लागतो, आजपासून तुझं सगळं काही ओझं मी झेलणार आहे, असं म्हणत तो जीवाला आधार देतो. आणि आता नंदिनीला मनवण्यासाठी, जीवाची साथ देण्यासाठी गुड्डू तयार असतो. आता जीवाला फोन येतो. तर जीवा म्हणतो, बोला सासूबाई, काय खबर आहे? तर आता शारदाताई जीवाला म्हणतात, जीवा आता 2 मिनिटात तुझी बायको घरी येणार आहे. तर जीवा म्हणतो, मग काळजीच करू नका, आता बघा हा तुमचा जावई काय जुगाड करतो, असं म्हणत जीवा फोन ठेवतो. तर गुड्डू म्हणतो, मी मगापासून ऐकतोय जुगाड करणार आहे, जुगाड करणार आहे, मग हा काय जुगाड आहे? तर त्याचवेळी जीवा म्हणतो, कळेल. आणि जीवा अगदी जादूसारखा तिथून गायब झालेला असतो. गुड्डूला मात्र काहीच कळत नाही. अचानकच जीवाचं गायब होणं आणि जीवाने सांगितलेलं जुगाड नक्की काय आहे याचा गुड्डू विचार करू लागतो. आता त्याचवेळी नंदिनीची एंट्री झालेली असते. गुड्डू नंदिनीला म्हणतो, या मॅडम. तर आता नंदिनी म्हणते, तुम्ही गुड्डूच ना, कारण बाबांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. तर त्यानंतर गुड्डू म्हणतो, हो हो, मीच गुड्डू आहे. आता नंदिनी इकडे तिकडे पाहते, परंतु कुठेच तिला जीवा दिसत नसतो आणि म्हणूनच गुड्डूला ती विचारते, ते कुठे गेलेत? गुड्डू म्हणतो, ते म्हणजे कोण? इथे तर कोणीच नाही आहे. आता नंदिनी म्हणते, थांबा मीच बघते, असं म्हणत नंदिनी पुढे येते. जीवाला शोधू लागते, परंतु जीवा कुठेच दिसत नसतो. आता गुड्डू पुन्हा एकदा नंदिनीच्या समोर प्रकट होतो आणि म्हणतो, मॅडम ते म्हणजे नक्की कोण? तुम्ही कोणाला शोधत आहात? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, इथे जीवा नावाची व्यक्ती होती ना, त्याला मी शोधत आहे. तर गुड्डू म्हणतो, या गुड्डूच्या समोर कोणाचाच निभाव लागत नाही. नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्ही त्यांना इथून घालवलंय का? तर गुड्डू म्हणतो, हो, साहेबांनी मला जसं सांगितलं तसंच मी केलं आहे, ते इथून निघून गेले आहेत. नंदिनीला थोडं वाईट वाटतं. तर नंदिनी म्हणते, बरं झालं इथून गेले, तसंही ते इथे असलेले मला अजिबातच आवडलं नसतं. आता नंदिनी हे काही मनापासून बोलत नसते. हे बोलत असतानाही नंदिनीची नजर मात्र जीवाला शोधत असते. तर त्याचवेळी जीवा मोठ्याने आवाज देत म्हणतो, नंदिनी ये ना, असं म्हणत तो रिक्षा घेऊन आलेला असतो. खूप छान रिक्षा सजवलेली असते. रिक्षाचा हॉर्न वाजवत जीवा आता नंदिनीला बोलवत असतो. आता ज्यावेळी नंदिनी जीवाला पाहते त्यावेळी मात्र नंदिनीला धक्काच बसतो. आता नंदिनी ये ना हे त्याने गाडीवरही रिक्षावरही लिहिलेलं असतं. नंदिनी ते पाहतच बसते. जीवा आता रिक्षा घेऊन गार्डनमध्ये येतो. नंदिनीमध्ये उभी असते. तर जीवा तिच्या गोल गोल रिक्षा फिरवू लागतो. हार्डने सजवलेली रिक्षा. नंदिनी काय करावं काहीच कळत नसतं. अगदी प्रेमाचा माहोल असणारी ती रिक्षा पाहून नंदिनी मात्र जीवाकडे पाहतच बसते. जीवाने अगदी प्रेमाचा माहोल तयार केलेला असतो. रिक्षावर सगळीकडे नंदिनी ये ना आणि सगळीकडे हार्टसेप असतात आणि जीवा गोल गोल नंदिनीच्या फिरत असतो आणि इकडे गुड्डू मात्र नाचत असतो. हे सगळं काही
गुड्डूला कमाल वाटत असतं. जीवाने आता नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी, तिचं प्रेम मिळवण्यासाठी हे पहिलं पाऊल उचललेलं असतं. आणि नंदिनी फक्त रिक्षाकडे पाहत असते, कारण त्या रिक्षावर नंदिनी आणि जीवाचे एकत्र फोटो, तर जीवांदिनी हा शब्द, हे सगळं काही नंदिनीला दिसताच तिलाही कुठेतरी वाईट वाटत असतं. तिच्याही मनातील प्रेम कुठेतरी जागं होतं. परंतु जीवाने जे काही केलेलं असतं, तिचा केलेला विश्वासघात हा मात्र तिच्या मनात अजूनही असतो. आणि म्हणूनच नंदिनी काही केल्या जीवाला माफ करायला तयार नसते. आता जीवा रिक्षातून खाली उतरतो आणि आपलं प्रेम व्यक्त करत म्हणतो, नंदिनी ये ना प्रिये, तुझ्या विना जगू कसा मी, असं म्हणत तो गाणं गात असतो. आता नंदिनी हे सगळं काही पाहत असते, तर जीवा म्हणतो ये ना प्रिये असं म्हणत रिक्षाचा हॉर्न वाजवू लागतो. नंदिनी म्हणते स्टॉप इट. जीवा काय चाललंय हे? एकतर तुम्ही रिक्षा इथे कशी आणली? तर जीवा म्हणतो 1 मिनिट, ही रिक्षा नाहीये, ही माझी डार्लिंग आहे, बघ ना तूच बघ, असं म्हणत आता जीवा नंदिनीला रिक्षाकडे घेऊन येतो. आणि ज्यावेळी नंदिनी रिक्षात पाहते तर संपूर्ण रिक्षा ही अशी काही सजवलेली असते की शेवटी नंदिनीला जीवाच्या प्रेमात पडावंच लागतं. जीवाने नंदिनीचे आणि त्याचे प्रेमळ क्षण असणारे सर्व फोटो आता रिक्षामध्ये सजवलेले असतात. संपूर्ण रिक्षा फोटोनी भरलेली असते. जीवा म्हणतो एवढंच नाही, असं म्हणत रिक्षाच्या मागे लावलेलं नंदिनी ये ना चकाचक बाई, हे सगळं काही जीवा नंदिनीला दाखवतो आणि म्हणतो आवडलं ना. परंतु नंदिनी जीवाशी न बोलता तिथून निघून जात असते. जीवा म्हणतो अगं थांब ना, परंतु नंदिनी मात्र जीवावर रागवलेली असते. नंदिनी जीवाला म्हणते मला कळत नाहीये की तुम्ही रिक्षा आतमध्ये आणलीच कशी? तर जीवा म्हणतो ते महत्त्वाचं नाहीये, हे महत्त्वाचं आहे, कशी वाटली माझी डार्लिंग. आता मात्र नंदिनी काहीच बोलत नाही, ती फक्त जीवाकडे पाहत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला म्हणतो का आलात तुम्ही इथे? मला कोणाचीही गरज नाही, त्यामुळे प्लीज इथून निघून जा. आता पार्थचे हे शब्द ऐकून इकडे काव्याला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते तुमचं हे सगळं काही आता दुकान गुंडाळायचं आणि इथून निघून जायचं, असं म्हणत नंदिनी आता घराच्या दिशेने निघून जाते. तर गुड्डू जीवाला म्हणतो मला असं वाटते की यांचं तुमच्यावर प्रेमच नाही. जीवा म्हणतो हिचं जर माझ्यावर प्रेम असेल तर ती पलटून नक्कीच पाहिल. तर आता त्याचवेळी नंदिनी काही पलटून पाहत नसते. जीवा म्हणतो बघ मागे वळून, पलट का चकाचक बाई. आणि त्याचवेळी नंदिनी मागे वळून पाहते आणि जीवाला हे कळालेलं असतं की नंदिनीचं त्याच्यावर किती प्रेम आहे. आता नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी जीवा नक्की पुढचं कोणतं पाऊल उचलेल, तर दुसरीकडे रुसलेल्या चिडलेल्या पार्थला काव्या कशी मनवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.